बापरे, नाग आहे. मोठा नाग आहे. मोठा नाग आहे. नाव काय तुमचं? नाव काय? हा, हे बंगलो कोणाच आहे? तुमचं नाव सांगा तुमचं. संजय साबळे. संजय साबळे. इथे आलो आपण संजय साबळे यांच्या वस्तीवरती आणि गुंजवाडीमध्ये हा भाग मोडतो. थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की आमच्या राहत्या घराजवळ इथे पाईप आहेत, नवीन बांधकाम चालू आहे आणि इथे पाईपमध्ये सांगितलं की मोठा साप आहे. त्यांना काही ओळखू नव्हता आला, फक्त एक मोठा साप त्यांनी सांगितलं आणि इथे आल्यावर ते कळतं आपल्याला की चांगला मध्यम आकाराचा नाग आहे. इथे विषारी साप आहे, मात्र तो कातीवरती आलेला आहे पूर्ण आणि त्याच्या अंगावरची कात व्यवस्थित निघलेली नाहीये. कदाचित तो शिकारीच्या नादात आला असेल, शिकार घेतली असेल किंवा कात काढण्याच्या प्रयत्नामध्ये तो इथं फसला आणि इथे मानवी वस्तीमध्ये तुम्हाला दिसते इथं आलाय आणि कातीवरती असल्यामुळे त्याला फारशी हालचाल करता येत नाहीये. परंतु जेव्हा सापाचे कातीवरती असतात आणि अडचणीमध्ये जेव्हा जातात तर तेव्हा रेस्क्यू करताना बरेचसे त्याची सावधानता बाळगावी लागते. कारण जेव्हा हे कात विषारीवरती साप असतील आणि कातीवरती असतील तर त्यांना जर आपण पकडण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय आक्रमक झालेले असतात, कारण त्यांना बऱ्याच दिवसापासून शिकार मिळालेली नसते आणि म्हणून अशा पद्धतीने जर कातीवरती साप असतील असे मात्र रेस्क्यू करताना सापला खूप सावध राहावं लागतं. कारण हे साप जेव्हा आक्रमण करतात त्यावेळेस मात्र अतिशय त्यांचा जो दंश आहे तो इंटेन्शनल बाईट आपल्याला बसू शकतो. म्हणून असे कातीवरती जर विषारी साप असतील तर त्यांच्यापासून आपल्याला काळजी घ्यावी लागते. याला आपण सुरक्षित या ठिकाणी रेस्क्यू करू आणि नंतर त्याला निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु मानवी वस्तीमध्ये जे साप येत असतात त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जागेमध्ये माणसांनी केलेलं आक्रमण आणि त्याच्यामुळे त्यांची जागा जर माणसाकडनं उद्ध्वस्त होत असेल तर अशा पद्धतीने साप मानवी वस्तीमध्ये कधी कधी येऊ शकतात. तसं मधून दिसते इथे की कातीवरती आलेला तो साप आहे, त्याची कात व्यवस्थित निघलेली नाहीये. एखादी काठी वगैरे असेल तर बघ, बारीक काडी वगैरे असेल तर बघ. कुठे जवळ जाते एवढं काही. हे पाईप वेळ बाजून ठेव राईट साईड. इथे समोर तुम्हाला दिसतंय इथे कापीचे व्यवस्थित निघले नाही, त्याच्यामुळे जास्त आक्रमक होतात अशा प्रकारचे साप. त्यांना व्यवस्थित दिसत नसतं, परंतु असं जरी असलं तरी विशिष्ट गंधामुळे त्यांना समजत असतं की समोर काय चाललेलं आहे आणि त्यांच्या जे संवेद नाही त्यावेळेस त्या स्किनमधून चाललेले असतात. किंवा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की त्याला दिसत नाही किंवा काही नाही, पण त्यांना व्हायब्रेशननी कळतं कोणती गोष्ट. तर आपल्याकडनं विशिष्ट व्हायब्रेशन जर केले तर आपल्यापासून आपण सापाला लांब पण ठेवू शकतो. त्यासमोर तुम्हाला दिसतंय नाग आहे, याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ.
एक मिनिट. माझं नाव संजय साबळे. या ठिकाणी माझं नवीन बांधकाम चालू आहे. संध्याकाळी या ठिकाणी चक्करला आलो असताना मला नाग रस्त्यात जाताना दिसला आणि तो आमच्या पोर्चमधून एका अडगळीच्या ठिकाणी लपला. तर हे समजल्यानंतर इथले गोडेसर, मेजर आणि आमचे पाहुणे पण होते सोबत, सगळे जमा झाले आणि मग नंतर तुमचा फोन नंबर आम्ही मिळवला. गिरी ना, सर्पमित्र गिरी, आणि त्यांनी तो या ठिकाणी येऊन अशा अवघड ठिकाणातून एकदम शिताफीने तो पकडला. त्यांचे खूप खूप धन्यवाद. संजय साबळे गुंजाळवाडी यांच्या नवीन बांधकामाजवळ जो आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.